नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज मी दाखवणार आहे वांग्याचं भरीत. तर काय करायचं, एक वांग घेतलं, त्याला चिरी पाडून तेल लावून व्यवस्थित गॅसवर भाजून घेतलं. आता चिरी यासाठी पाडायच्या की आतमध्ये कीड आहे की नाही हे आपल्याला समजतं. बघा, ज्याप्रमाणे मी भाजते तसं भाजून घ्यायचं. जोवर वांग भाजते तोवर दुसरी तयारी करायची. कांदा, टोमॅटो आणि लसूण आपण बारीक कापून घेऊया. आता कढईत तेल टाकून जिरं व्यवस्थित तडतडून द्यायचं. फोडणी कशी खमंग बसली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण जे चिरून घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो आणि लसूण ते त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि हे सर्व परतत असताना बाजूला आपण जे वांग घेतलंय ते सोलून आणि त्याला कापून घ्यायचं. म्हणजे कसं पटपट काम होतं. आणि हो, सोबत तुम्ही कुकरही लावून घेतला तर काम कसं पटपट होऊन जातं. आता परतलेल्या फोडणीमध्ये मीठ, हळद, लाल तिखट आणि फक्त गरम मसाला मी ऍड करणार आहे. जेवढा आपण कमी मसाले यूज करू तेवढा आपल्यासाठी खूप चांगलं असतं. आणि हा गरम मसाला माझ्या आईच्या हातचा आहे, त्याच्यामुळे त्याची चव तर फार अफलातूनच असते. प्रत्येक बाईला आपल्या आईच्या हातचं काही असू दे, म्हणजे मसाले असू दे किंवा अजून काही, ते आपल्याला आवडीचंच असतं. आता त्याच्यामध्ये मी ऍड केलं जे बारीक केलेलं वांग होतं ते. व्यवस्थित मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे कसं वांग आतमध्ये मुरलं जातं मसाल्यांच्या फ्लेवरमध्ये. बघा किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत. आहा, भाकरीसोबत खायला अफलातून लागतं बरं का. सोबत ऍड केली कोथिंबीर, झालं आपलं. आणि हो, मी सर्विंग बाउल मध्ये वगैरे काढून नाही दाखवणार. ही घरची रेसिपी आहे. घरी आपण साधं सोपं सिंपलच करतो. बाय बाय.